जालन्यातल्या अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाची ही बैठक आहे। जरांगे यांच्या नेतृत्वात ही बैठक आयोजित केली। सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होणार अशी माहिती आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे तर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाची ही बैठक होती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे आणि मराठा समाज आता नेमका काय निर्णय घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काल जरांगेंची सभा झाली आणि आज आता बैठक होती। या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा समाजाच्या निर्णायक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची पहिली सभा झाली होती त्याच ठिकाणी ही निर्णायक बैठक होत आहे आणि या बैठकीसाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मराठा समाजाचे बांधव जमा झालेले आहेत। ही बैठक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेणार याकडे देखील या बैठकीच्या माध्यमातून आणि निर्णयाकडून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असणार आहे। तुमची नेमकी मागणी आजच्या बैठकीच्या माध्यमातून काय असणार आहे? आमची सर्वात प्रथम एवढीच मागणी आहे की सगळे सोयऱ्याचा कायदा जो मान्य जरांगे पाटलांनी जो दिलेला आहे तो सरकारनं लवकरात लवकर पारित करावा। परंतु सरकारनं आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागलेली असताना सुद्धा आता त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे मराठा समाजाची। त्याच्यामुळे आम्ही सर्वपक्षीय नेत्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी जो मनोज जरांगे पाटील आदेश देतील तो आदेश सर्व समाज महाराष्ट्रातील सकल मराठा समाज हा मान्य करेल। मोहम्मद नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली सराटी।